कोण रिचेबल आहे कोण नॉट रिचेबल आहे अजून, पण निश्चित मी गोकुळ गीतेंची भेट आज घेणार आहे. त्यांना सांगणार आहे, त्यांना पुन्हा सांगणार आहे की आपण माघार घ्यावी. भाजपमधून बंडखोरी केली प्रसाद हिरेंनी, त्यामुळे कुठेतरी महायुतीत तणाव हा दिसून येतोय. कारण गणेश गीतेंनी माघार घेतली, प्रसाद हिरे हे रिंगणात आहेत. बघू, मी दोघांनाही भेटणार आहे. प्रसाद हिरेंनाही भेटणार आहे, कारण काल सकाळपासून ते नॉट रिचेबल होते, सापडलेच नाही, फोनवर कुठेही नव्हते, फोनच त्यांचा बंद होता. गोकुळ गीतेंचं काल सकाळी माझं बोलणं झालं होतं, पण नंतर तेही नॉट रिचेबल झाले. 15 मिनिट 20 मिनिट मी त्यांच्याशी बोललो होतो, त्यांना समजवलं होतं, पण होकार नकार करून त्यांनी फोन ठेवला. मला वाटलं होतं की ते माघार घेतील, परंतु त्यांनी शेवटी मग ते भेटलेच नाही, नॉट रिचेबल होते. आज मी देखील दोघांना या ठिकाणी भेटणार आहे आणि त्यांना पुन्हा सांगणार आहे की आपण दोघांनी जाहीर माघार घ्यावी. आपण 17पैकी 6 जागा बिनविरोध झाल्या. हो हो, 17पैकी 6 जागा बिनविरोध झालेल्या आहेत. आता 11 जागेवर निवडणूक आहे. मी पुन्हा सांगेल की 17च्या 17 जागा या महायुतीच्या ज्या ठिकाणी निवडून येतील. खरं तर संजय राऊतांनी असा आरोप केला की महायुतीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना माघारीसाठी 200 कोटी रुपये दिवसभरात खर्च केले गेले. आता काय त्यांना काय, त्यांचं काहीच राहिलेलं नाही इथे. आथी गेली पोथी गेलेली आहे. त्यांना बडबड करण्याशिवाय काही दुसरा उद्योग राहिलेला नाही आहे. मी त्यांना म्हटलं 17पैकी एखादं तर निवडून आणा, तिकडे मेहनत करा, पण ते फक्त बोलण्यावरच मेहनत करतात. काय बोलू काय नाही, त्यापेक्षा जरा मैदानात या, ग्राउंडवर या, लोकांमध्ये जा, पण त्यांची ती मानसिकता नाही आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. महापालिकेत काय झालं, नगरपालिकेत काय झालं, आता काय होणार आहे, आपण बघा काय काय होईल त्यांचं पुढे. नाशिकमध्ये गोकुळ गीतेंचा जाहीर पाठिंबा होईल अशी देखील चर्चा सुरू झाली आहे. नाशिकमध्ये गोकुळ गीतेंचा युतीसाठी जाहीर आमचा प्रयत्न तोच आहे, कुठे बंडखोरी होणार नाही. आम्ही सगळे महायुती म्हणून एकत्रितपणे लढू, हाच आमचा प्रयत्न आहे. आणि मला वाटतं आज माझी त्याची भेट होईल. भेट झाल्यानंतर अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल. राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, जी सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा रिकामी होणार आहे, त्यासाठी दावेदारी करते अशा बद्दल सूत्रांकडून माहिती समोर आली. ठीक आहे, असेल, मला काही माहिती त्या बाबतीमध्ये. कोणाची इच्छा असू शकते का. जळगावमध्ये देखील रेश्मा काळे निवडणूक केली. ठीक आहे ना, आता इकडे झालं की तिकडे जाईल. इकडचा सॉल्व्ह प्रॉब्लेम झाला की तिकडचा सॉल्व्ह होईल. चला, असं ठरलंय भाऊ. तर गोकुळ गीतेंची आज भेट घेणार असल्याचं गिरीश महाजन यांनी या दरम्यान म्हटलेलं आहे. सर्व 17 जागांवरती महायुतीचेच उमेदवार विजयी होतील असा विश्वास देखील या दरम्यान गिरीश महाजन यांनी व्यक्त केलेला आहे.